6 ते 26 डिसेंबर दत्तजयंती विशेष 26 डिसेंबर 2023 म्हणजेच आता आपण हा दिवस सोडला तर 25 दिवसांनी किंवा आपण पाहणार असाल तो दिवस दत्त जयंती आहे. आपण आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आणि दत्त भक्तांसाठी दत्त महाराजांची जयंती साजरी करत आहोत. दिवाळीप्रमाणे आम्ही मध्यभागी गुरु चरित्र प्रहारचे पठण करत आहोत, म्हणजेच आम्ही आठवड्यात अनेक सेवा करू शकतो आणि सेवेची जास्तीत जास्त बंक शिल्लक जमा करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आता प्रत्यक्षात एक तारीख आहे की तुम्ही आजपासून उद्यापासून 21 दिवसांपैकी कोणत्या दिवसात सेवा करू शकता किंवा 1 किंवा 2 दिवस तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. जर आम्ही आज सेवा सुरू केली तर ते 26 दिवस होते, ते 21 दिवसात अनेक वेळा काम करते आणि मासिक पाळी येते. तुम्हाला तुमची तारीख माहीत आहे. जर तुमची मासिक पाळी या दिवसात येणार असेल तर तुम्ही त्यापूर्वी सुरू करू शकता. त्यांच्यासाठी 4 ते 5 दिवस खूप चांगले आहेत, पण जे येणार आहेत ते 1-2 दिवसात सुरू करू शकतात. दिवस म्हणजे 4-5 दिवस, त्या कालावधीचे 5 दिवस किंवा 4 दिवस केले तर 21 दिवस सेवा करू शकता. महाराज खूप उच्च कोटी आहेत. सेवा करावी लागते. हे तुम्हाला सांगते की कोणत्या प्रकारची सेवा सर्वात महत्त्वाची सेवा आहे. काही नियम आणि अटी आहेत ज्या तुम्हाला दत्त जयंती निमित्त पाळायच्या आहेत. महाराजांची सेवा काही विचारल्याशिवाय काहीच नाही. नाही महाराज, तुम्ही माझी सेवा करण्याची प्रतिज्ञा करा आणि मी तुमचे 21वे पारायण करणार आहे. जरी तुम्ही ती सेवा करण्याचा संकल्प केला तरी फक्त ती करण्याचा संकल्प करा. काहीही मागता निस्वार्थपणे महाराजांची सेवा करायची. महाराज, मला तुमची सेवा करायची आहे. आम्ही महाराजांच्या सेवेत आहोत म्हणून आम्ही महाराज आहोत. आमचे कार्य असे आहे की जर आपण महाराजांचे कार्य केले तर नक्कीच महाराज काहीही न विचारता आपले सर्व कार्य करतात आणि दत्त जयंती सप्ताह आपल्या सर्वांना खूप आनंदाचा आहे. बघा, कधी दत्त जयंती तर कधी आठवडाभर महाराजांची सेवा करीन. कधीतरी मी गुरुचरित्र पाठ करेन, जी एक नवीन सेवा आहे. स्त्रिया, तुम्ही गुरुचरित्र पाठ करू शकता. तुम्ही श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत पुस्तक मागू शकता आणि बिंदास पारण करू शकता. मी ते खूप चांगले करत आहे. काहीही वाईट घडले नाही. आता तुम्हाला बरे वाटेल. ज्यांना केंद्रात पुस्तक हवे आहे त्यांनी काय करावे, मी त्यांना मध्यभागी असलेल्या काकूंचा नंबर वर्णन बॉक्समध्ये देईन. ते गुरुचरित्र पुस्तक घरी ऑर्डर करू शकतात. ते आत्ताच मागवा जेणेकरून नंतर ते जवळजवळ विकले गेले किंवा जवळपास एखादे केंद्र असेल तर त्यांच्याकडून मिळवा. ही आहे गुरु चरित्र ग्रंथाची माहिती. आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय सेवा द्यावी. स्वामी चरित्र सारामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आमच्याकडे आहे. ते प्रेमाने जपण्यासाठी रात तेणे सर्वार्थ पावले या पुस्तकाचा एक धडा तुम्हाला रोज वाचावा लागेल. तुम्ही नवीन आहात, थोडा वेळ लागेल. पहा, पहिला अध्याय इथून सुरू होतो जो इथे संपतो. दुसरा अध्याय तिथून सुरू होतो किंवा छोटा अध्याय मग सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणावे. स्वामी नित्यसेवा ग्रंथ तुम्हाला पहिल्या दिवशी फक्त एकदाच मिळेल. स्वामी समर्थ 21 पारायण तुम्हाला करावे लागेल. मासिक पाळी येते, थांबा. सुतक महत्वाचे येते, ते संपल्यावर तुम्ही सेवा करू शकता. संकल्प वेळ घ्या. मी नाही म्हणजे इतक्या दिवसात पारायण करीन. दुसरे 21 स्वामी चरित्र सारामृतचा जप दररोज 11 वेळा करावा. श्री स्वामी समर्थ मंत्र प्रीती. श्री स्वामी समर्थ संस्कारी मंत्र जो प्रेमाने जपतो त्याला आयुष्यात कधीही दुःख किंवा संकट येत नाही. हे एक ऐतिहासिक सत्य आहे जे कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही काय करावे? करा. तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा दररोज 11 वेळा जप करावा लागेल, जो तुम्हाला 21 दिवस करावा लागेल. तारक मंत्र दिवसातून 11 वेळा म्हणावा लागेल. तुम्हाला ही सेवा 21 दिवस करावी लागेल. ही सेवा करण्यासाठी तुम्ही तारक मंत्र रोज 11 वेळा म्हणावा लागेल. एकदा ही सेवा 21 दिवस करून दररोज 11 मालीचा जप करा.
या मंत्राचा उच्चार आदरणीय महाराज श्री स्वामी समर्थांसमोर बसा. आता तुम्ही या 3 सेवा उत्तम सोन्याने करत असाल, पण कोणाला ते विकत घेता येत नसेल तर या 3 पैकी किमान एक तरी सेवा द्यावी. शाश्वती मी तुम्हाला ही सेवा देतो. आता आमच्या काही नियम आणि अटी असणार आहेत. ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय? तुम्हाला शारीरिक संबंध माहीत आहेत कारण आपण मुलासाठी काहीतरी प्रयत्न करत आहोत. मग आपण ते का करावे? आम्ही ब्रह्मचर्य पाळतो. या सेवेला पाणी लागत नाही. दुसरे म्हणजे तुम्हाला दुसरे लागते. मला घरी जेवायचे नाही. धान्याचा पाऊस आहे. जर चुकून कळले की आपण बाहेर खात आहोत, तर आपण काय करू? किंवा कोणाच्या घरी जेवायला जायला उशीर झाला असेल तर अशा वेळी काय करायचं? तुम्ही गायत्री मंत्राचा 3 वेळा जप करू शकता. नंतर तुम्ही काही खाऊ शकत नाही. आता त्याच्याबरोबर या ताई, आम्ही गादीवर झोपू का? आपण कुठेही झोपू शकता. कोणतेही निर्बंध नाहीत. मांसाहारीच तुम्हाला आमच्या घरी 21 दिवसांच्या कडक मांसाहारी वर्गासाठी घेऊन येतात. आम्हाला वाटतं पण घरात काही चाललं नाहीये किंवा बाई नाही म्हणते. तुम्ही सेवा करता आणि आचारी सर्व काही एका धाग्यातून पाहतो तेव्हा त्यांनी काय करायला हवं ते मला समजतं. हे महाराजांच्या हातात आहे. मला सेवा करता येत नाही. वैवाहिक जीवन चांगले चालले नाही. मुले नसतात. तू आयुष्यात खूप कला आहेस. माझ्या स्त्रिया भगिनींनो, तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण व्हावीत अशी तुम्हाला खरंच नम्र विनंती आहे. तर 21 दिवस महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृत पाठ करा आणि मी काहीही बोलणार नाही. फक्त पाठ करा आणि बघा तुम्हाला काय मिळते ते अनुभवा. बघ महाराज स्वतः येऊन तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील. ही सेवा अतिशय सोपी आहे. कोणतीही व्यवस्था करण्याची गरज नाही. घरात फोटो असेल महाराज, देवघर असेल तर बसून सेवा करा कारण आपण चालत आणि बोलून रोजची सेवा करू शकतो. महाराजांसमोर बसावे लागेल असे नाही. आम्ही एक काम करत आहोत. माझा मुलगा हट्टी आहे किंवा लहान मुलगा आहे तर मी काय करावे जर तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्राचे पठण करणार असाल? म्हणजे तुम्ही आहात ते एकाच वेळी पूर्ण होईल हे लक्षात ठेवा. परंतु जर मूल असेल तर असे रडत बसले, मग काही हरकत नाही. सकाळी अर्धा अध्याय वाचा, अर्धा दुपारी, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सूर्योदय. जेव्हा तुम्ही 12 ते 12 12:30 नंतर सेवा करू शकता तेव्हाच तुम्हाला हे पारायण पूर्ण करायचे असेल तर दिवसभरात आपण स्वामी चरित्र सारामृत पाहतो म्हणजे दत्त जयंतीच्या अर्ध्या प्रसंगी आपण गुरुचरित्राचे पठण करतो. अर्थात महाराज हे स्वतः दत्त महाराजांचे अवतार आहेत. त्यामुळे ज्यांना गुरुचरित्र पाठ करता येत नाही किंवा काही अडचण येत आहे ते स्वामी चरित्र सारामृत पठण करू शकतात. ते कमी होते, पण आपण जे काही कमावतो, जे काही पुण्य कमावतो, ते सदैव आपल्यासोबत राहते. भरपूर पैसे मिळण्याऐवजी माझ्या घरातील सर्व कुटुंबे सुखी व्हावीत आणि प्रत्येक स्त्रीलाही तेच हवे आहे. सर्व काही जिवंत राहो आणि माझे कुटुंब सुखी राहो. हे नंदवन सुखी ही खूप मोठी कोटी सेवा आहे जी आपण दरवर्षी करायचो, पण या वर्षी स्वामी चरित्र सारामृत इतपत स्वामी सेवा करायची आहे आणि प्रत्यक्षात काहीही विचारता तुम्हाला सांगायचे आहे. फक्त माझ्यासाठी महाराज जे सर्व काही बघून सद्भावना मनात ठेवा की मला त्यांची सेवा करायची आहे आणि काहीही मागता फक्त महाराजांची सेवा करा. महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील यात शंका नाही. तुमच्यावर शंका घेऊ नका. मी तुमच्यावर विश्वास ठेवू म्हणून आपण सर्व एकत्र येऊया. स्वामी चरित्र सारामृत 11:05 माफ करा. तुम्ही 11 पारायण करू शकता का? होय, तुम्ही 11 ते 12 करू शकता, पण ते कसे करायचे ते तुम्ही पर्यायी दिवशी कराल किंवा मधल्या एका दिवशी तुम्हाला मासिक पाळी आली तर तुम्ही 11 पारायण करू शकता. दिवस मग ते वगळा आणि नंतर चालू ठेवा. मग होय तुम्ही देखील सेवा कराल.
मी तुम्हाला खात्री देतो आणि मला सांगा की कोण सेवा करेल.